व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे, दोन्ही घरचा पाहुणा सदा राही उपाशी. आणि अशीच काहीशी अवस्था सध्या शब गटाची झालेली आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की शब गट तर स्वतंत्र आहे, विलिनीकरणाच्या चर्चा सुद्धा थांबलेल्या आहेत. मग अशात ही म्हण यांच्या बाबतीत वापरण्याचं कारण काय? तर ते कारण खूप सबळ आहे. तुम्हाला माहित असेल की मध्यंतरी राज्यसभेवर जाण्यासाठी शरद पवारांनी कोणाकोणाला गळ घातली, कोणाकोणाला विनंत्या केल्या, थेट अगदी राहुल गांधी, सोनिया गांधींपर्यंत फोन गेलेले होते. अगदी जे हर्षवर्धन सपकाळ यांचं राजकीय कर्तृत्व काहीच नाही, त्यांना सुद्धा गळ घालण्यासाठी सुप्रिया सुळे, रोहित पवार गेलेले होते. आणि तेव्हा कुठे जाऊन उद्धव ठाकरे यांना जेव्हा तिकडून पत्र आलं 10 जनपद दिल्लीवरून की यांना सपोर्ट द्या, तेव्हा कुठे पवार साहेब राज्यसभेवर गेलेले आहेत. आता झालंय काय माहिती का, ह्यांचा पक्ष पूर्णपणे मोडकळीला आलेला आहे. कारण नुकतीच यांच्या पक्षाची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये विलिनीकरण होणार की नाही हा कळीचा मुद्दा उपस्थित झालेला होता. अनेक जण आपलं मत व्यक्त करत होते. शरद पवार साहेब मात्र शांत बसलेले होते, ते काहीच बोललेले नाही. आता लक्षात घ्या, बोललंय कोण? जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे. पण पवारांची एक गंमत, एक खासियत आहे, पवार भूमिका बदलण्यामध्ये माहिर आहेत. आपण नेहमी असं म्हणतो की राज ठाकरे भूमिका बदलतात, पण भूमिका बदलण्यामधला महामेरू जर कोणी असेल तर ते शरदचंद्र पवार साहेब आहेत. म्हणजे बघा, नरेंद्र मोदी यांना आदल्या दिवशी टोमणा मारायचा की माझ्या इतकी वर्ष राजकारणात घालवलेला नेता मला दाखवा, आणि दुसऱ्याच दिवशी मोदींची स्तुती करायची आणि आपल्याच सगळ्या सवंगड्यांना, ह्या मावा आघाडीवाल्यांना थोबाडावर आपटवायचं की नरेंद्र मोदी हे देशाच्या भल्यासाठी आणि देशाची प्रतिमा परदेशी उंचवावी म्हणूनच कार्य करत आहेत आणि ते स्वागतार्ह आहे. त्याचाच संदर्भ ह्या बैठकीला आहे की बघा, विलिनीकरणावर पवार काहीच बोलले नाही, पण सुप्रिया सुळे, जयंत पाटील बोलले. मग पवार शांत का होते? आतापर्यंत या सगळ्या गटाचं, पक्षाचं नेतृत्व पवारांकडं, पवार सर्वे सर्वा, पवार म्हणतील ती पूर्व दिशा, असंच आहे ना सगळं. म्हणजे बघा, पवारांनीच ठरवलं होतं राजीनामा द्यायचं आणि पवारांनीच ठरवलं मी राजीनामा देणार नाही. आता अर्थात तेव्हा अजितदादा यांनी सांगितलंही होतं की आता तुम्ही वरच्या सीटवर जाऊन बसा, तिथून मार्गदर्शन करा, आम्ही बघतो पुढचं काय आहे ते. पण यांनी ऐकलं नाही, कारण यांना पक्ष दादांच्या हातात द्यायचाच नव्हता. यांना सर्वे सर्वा आपल्याप्रमाणे आपल्या मुलीला करायचंय त्या पक्षाचं. पण ह्यांच्या मुलीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना, यांच्या कन्येला, लाडक्या लेकीला भारतीय जनता पक्षाची कावीळ झालेली आहे. यांना ज्वर चढतो लगेच, बीजेपीचं नाव घेतलं की, मोदींचं नाव घेतलं की. आणि हे ह्यांच्या कृतीतून नेहमीच दिसून आलेलं आहे मित्रांनो. कारण अनेकदा अजितदादा यांच्या बैठका झाल्या होत्या अमित शहांसोबत, तिथे शरद पवार देखील उपस्थित होते. ही कधीच गोष्ट 2019, तेव्हाच हे भाजपसोबत जाणार होते, पण सुळे आडवे आल्या, त्यामुळे हे होऊ शकलं नाही. हे सत्य आहे. सुळेंना अजिबातच भारतीय जनता पक्षामध्ये जायचं नाहीये. आता झालंय काय की विलिनीकरण तर हातातून गेलेलंच आहे, आणि दुसरीकडे आणखी एक दणका यांना बसलेला आहे काँग्रेसकडून. तो कसा आजच्या व्हिडिओमध्ये जरा थोडक्यात समजून घ्या. विनंती आहे मित्रांनो, आपण नुकतंच आत्ता आपल्या सहकार्यानं आपण जे परिवाराला सहकार्य केलं, योगदान दिले, श्रम दिलेले आहे, त्यातून अन्नदान केलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी काम केलंय, वृक्षारोपण केलंय आणि रुग्णांची सेवा, त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करून आलेलो आहोत. आता अधिकचा महिना आहे, उन्हाळा प्रचंड वाढलाय, त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर झाडं लावायची आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत, जेवणाची अनेकांची भ्रांत आहे मित्रांनो, त्यांच्या नातेवाईकांची. तेव्हा अधिक काम करूया, अधिक योगदान देऊया, अधिक दान धर्म करून टाकूया. यामध्ये गोमातेची सेवा सुद्धा आपल्याला करायचीच आहे अधिक महिन्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अधिक योगदान करा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत,
त्यावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर काँग्रेसने यांना काय दणका दिलेला आहे, तर काँग्रेसने यांना दणका असा दिलेला आहे की ह्यांना म्हणजेच शरद पवार यांना विलिनीकरण करायचं आहे. मात्र ते विलिनीकरण अजित पवार यांच्या गटात करायचं नाहीये, तर आता शरद पवार यांना आपला गट जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करायचा आहे. ही राजकीय वर्तुळातली आतली चर्चा आहे. म्हणूनच आम्ही बोललो की दोन्ही घरचा पाहुणा सदा राही उपाशी, अशी काहीतरी अवस्था झाली पवारांची. कारण काँग्रेसला शरद पवार यांचा इतिहास माहीत आहे. या अगोदर देखील काँग्रेसमधून ते बाहेर पडले, पुलोत स्थापन केली होती, त्यानंतर राष्ट्रवादी पण स्थापन केली, पुलोत स्थापन केली, मग तिचं विसर्जन करून टाकलं काँग्रेसमध्ये, परत राष्ट्रवादी सुरू केली यांनी. हे कधीही पलट्या मारू शकतात. दुसरं असं आहे की जी काँग्रेस नरेंद्र मोदी यांना पाण्यात बघते, नरेंद्र मोदी यांचा खार खाते, त्याच नरेंद्र मोदी यांचं कौतुक स्तुती शरद पवार करायला लागलेले आहेत. हे काँग्रेसला चालेल का? कारण संजय राऊत यांनी तर पत्रकार परिषद घेऊन सांगूनच टाकलं की शरद पवार यांच्या मताशी आम्ही अजिबातच सहमत नाही आहोत. अहो, तुमची सहमती हवी आहे कोणाला? हा, तुम्ही मावा आघाडीचे घटक पक्ष आहात, पण तुम्ही शरद पवार गटाचे कोणीच नाही आहात. तुमच्याकडे त्या गटाचं त्या पक्षाचं कोणतंही पद नाहीये. तुम्ही साधे सल्लागार देखील नाहीयेत त्यांचे. उलट तुम्हीच सल्ला घ्यायला तिकडे जात असतात सतत. तुम्हालाच आधाराची गरज लागते आणि म्हणूनच तुम्ही आधारवड म्हणतात त्यांना. तेव्हा तुमच्या सहमतीची काही गरजच नाहीये. प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत असू शकतं. त्यांनी व्यक्त केलं त्यांचं मत. आता अटल बिहारी वाजपेयी यांची स्तुती काँग्रेसचे लोक करायचीच ना, आणि इंदिरा गांधी यांचंही कौतुक भारतीय जनता पक्षाचे, जनता दलाचे लोक करायचेच. ह्यामध्ये चुकीचं काय होतं, गैर काय होतं? एखाद्या चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणणं हे गैर लागू नाहीये ना. पण इतकी अक्कल सुद्धा या काही नेत्यांकडे नाहीये, गहाण टाकलेली यांनी, विशेष करून काँग्रेसचे जुने जाणते नेते आज कुठेही दिसत नाहीत. दिसतात ते फक्त खरगे, ते सी वेणुगोपाल, हे सगळे डंगरे झालेले जे आता कधीही बोलच्याला शिवू शकतात, अशी यांची अवस्था झाली आहे. आणि सर्व आहेत राहुल गांधी. आणि मग राहुल गांधी यांनी काय केलं, ती सुप्रिया सुळे वगैरे हे सगळे असल्या गोळा केल्यात सगळ्या राजकारणी, मीडिया सेलच्या प्रभारी यांच्या अध्यक्ष, आणि त्यांच्या जोरावर चालू आहे वेगवेगळे अजेंडे राबवणं, निंदानालस्ती करणं, खोटे नरेटिव्ह पसरवणं. पण या सगळ्या गदारोळामध्ये पवार साहेबांना आता असं का वाटावं बरं की आपण आता काँग्रेसमध्ये विलीन झालो पाहिजे? त्यांचं तर सीट कन्फर्म आहे शरद पवार यांचं. मग त्यांना असं का वाटत असावं? त्याचं कारण त्यांना माहिती आहे, भारतीय जनता पक्षामध्ये आता आपण बोललो जरी तरी सुप्रिया सुळेंना स्थान नाही. सुप्रिया सुळे यांना घेतलं जरी भारतीय जनता पक्षात तरीही पद वगैरे दिलं जाणार नाही. मंत्री वगैरे बनवणं तर दूरचीच गोष्ट आहे. कारण आता पार्थ पवार आहे, जय पवार आहे, सुनेत्रा पवार आहे, तिकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी ओपन सपोर्ट दिलेला आहे, तिकडून वरद हस्त अमित भाईंचं आहे. असं असताना सुप्रिया सुळे यांची डाळ तिकडे शिजेल का? नाही. मग सुप्रिया सुळे यांचं राजकीय करिअर काय उरणार आहे? भवितव्य काय राहिलं? त्यापेक्षा जर काँग्रेसमध्ये गेलो तर कुठंतरी काहीतरी चिरीमिरी हाताला लागण्याची शक्यता आहे. कारण इकडे खूप गर्दी झाली. आता इकडे आता नो एंट्री असणार आहे काही महिन्यांमध्ये अनेकांना. म्हणून मग काँग्रेसमध्ये विलीन होऊन जाऊ, किंवा उरला सुरला जो पक्ष आहे आपला तो, किंवा पक्ष तर विलीन झाल्यानंतर राहणारच नाही. उरली सुरली ही जी माणसं आहेत आपली, आवाड बिवाड सारखी, त्याला वांडे सारखी, त्या उत्तम जानकर सारखी, ज्यांना हिंदू वेळ झालेली आहे अशी, किमान ही तरी टिकून राहतील बाबा, ही तरी सोडून जाणार नाहीत. कारण मध्यंतरी चर्चा अशी झालेली होती की जयंत पाटील कुठल्याही क्षणी कोलांटी उडी मारून भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा पक्ष बदलू शकतात. भाजप म्हणूनच नाही, कुठेतरी जाऊ शकतात ते, असं
होतं एक चर्चा अशी रंगली होती की सुनेत्रा पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि कदाचित प्रफुल्ल पटेल यांच्या जागी जयंत पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता असंही राजकीय वर्तुळात चर्चा झालेली आहे. पवारांना कदाचित याच गोष्टीची धास्ती असावी की इथून पुढच्या नजीकच्या काळात किंवा जेव्हा आपण खरंच चालू फिरू शकणार नाही, खरं तर सध्याही त्यांना चालायला खूप त्रास होतो, ते व्हीलचेअरवर गेले होते शपथ घ्यायला, आपण बघितलेलं आहे. पण मग माझा परोक्ष माझ्या मुलीचं काय ही चिंता भेडसावतच असेल ना, कारण काही जरी म्हटलं तरी नातं बाप लेकीचं आहे आणि कुठल्याही बापाला आपल्या लेकराची काळजी वाटेलच ना, लेकीची काळजी वाटेलच. त्यातला हा कदाचित प्रकार असू शकतो की काहीतरी करून काँग्रेस सोबत जुळवून घ्यायचं आणि सुप्रिया सुळे यांचं पुढचं राजकीय करिअर सेट करायचं. तर ते सेट होणं आता शक्य नाहीये, कारण सुप्रिया सुळे यांना सुद्धा आता कुणकुण लागलेली आहे की कदाचित असंही होऊ शकतं की 2029ला सुप्रिया सुळे बारामतीतूनही पडू शकतात. ही शक्यता आहे आणि हे सुप्रिया सुळे यांनीच बोलून दाखवलं होतं एकदा की मी माघार घेईन तशी वेळ आली तर. तशी म्हणजे पवार विरुद्ध पवार होणार असेल तर. त्यातच आपल्याला काय समजायचंय ते आपण समजून घ्यावं. सूचक विधान असतं ते, कारण काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये आकाश मोरेला तिकीट दिलेलंच होतं यंदा. असाच काहीसा प्रकार जर पुढे काँग्रेसने परत एकदा केला तर, कारण काय आहे की ही मावा आघाडी कधीही फुटू शकते आणि हिच्या फुटण्याचा सगळ्यात जास्त फटका पवारांना बसणार आहे, उद्धव ठाकरेंना नाही. कारण ते पार्ट टाइम राजकारणी आहेत, त्यांना काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त बेहरामपाड्यासारख्या झोपडपट्ट्या उभ्या करायच्या आहे आणि ती आपली विशिष्ट वोट बँक उभी करायची आहे काँग्रेस सारखीच. काँग्रेसला पण काही देणं घेणं नाहीये, राष्ट्रीय पक्ष आहेच. राहुल गांधी तर एलओपी असून सुद्धा पंतप्रधानाच्या आवेशातच हिंडत असतात. प्रश्न उरतो तो फक्त यांचा. त्याच्यामुळे कदाचित आता ह्या घरचं जेवण मिळालेलं नाहीये तर चला त्या घरचं जेवण घेऊया, म्हणजेच भाकरी फिरवणे हा जो पवारांचा आवडता परवलीचा शब्द आहे तो करण्याच्या प्रयत्नात पवार आहेत. मात्र भाकरी फिरवायची तुम्हाला, पण तुमचे तवेच पळवून नेले, तो पिठाचे डब्बे पळून नेले तुमचे. काय भाकरी फिरवणार आहात तुम्ही, हा पण प्रश्न आहे ना. बरं, काँग्रेसकडून पीठ आणि उबाठाकडून तवा मागून भाकरीने भाजली जाणार आता. त्याच्यामुळे सध्या जे चालू आहे तेच चालू द्यावं, कारण येत्या काळामध्ये मावा आघाडीमध्ये किती फूट पडणार आहे आणि यांचेच नेते, मावा आघाडीतलेच अनेक नेते उत्सुक आहेत शिंदे सेनेमध्ये जाण्यासाठी, भाजपमध्ये जाण्यासाठी. अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते, त्यांनी सुद्धा जाहीर सांगून टाकलं होतं की आमच्यापैकी बरेच नेते उत्सुक आहेत सत्तेत जाण्यासाठी. त्याच्यामुळे इथून पुढचं राजकारण हे आणखी रंजक होत जाणार आहे. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मित्रा. तुम्हाला काय वाटतं, पवार साहेब यांना या दोन घरांपैकी कोणत्या घरी जेवण मिळू शकेल? आम्ही तर स्पष्टच सांगितलेलं आहे की दोन्ही घरचा पाहुणा सदा राही उपाशी. त्याचप्रमाणे यांची अवस्था सध्या तरी झालेली आहे. पण मग हा पक्ष पूर्ण विलीन करून परत काही नवीन पक्ष हे करतील का? कारण पुनर्बांधणी करायची असं ते वारंवार म्हणतात. त्याच्यासाठी महाराष्ट्राचा दौरा सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार आता काय डिसिजन घेतात आणि सुप्रिया सुळे किंवा अन्य त्यांचे सहकारी त्यांना काय साथ देतात हे येणारा काळच ठरवेल मित्रांनो. बाकी या सगळ्या गोष्टींवर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितच कळवा. जाता जाता परत विनंती आहे, नुकतंच आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान केलेलं आहे, गोदान केलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे आणि वृक्षारोपण देखील केलेलं आहे. तेव्हा अधिक महिना सुरू झालाय तर आपण आता अधिक मोठा संकल्प करतोय. अधिकच अन्नदान, अधिकच वस्त्रदान, अधिक गोमातेची सेवा, रुग्णांची सेवा, कॅन्सरग्रस्त रुग्ण जे हालाकीच्या परिस्थितीत आहेत. उन्हाळा बघा मित्रांनो कसा झालेला आहे, अंगाची लाहीलाही होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना निवारा मिळेल, आधार मिळेल असं काहीतरी करूया. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला अधिकचं जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या आणि ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून पावती आपल्याला सुपूर्द करता येऊ शकते. आपलं सत्कर्मच आपल्या सोबत राहणार आहेत आणि हेच सत्कर्म आपल्या आयुष्याचं समाधान आहे मित्रांनो.
माणुसकीचं दर्शन दाखवा आणि पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर नक्की करा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.